जिल्हा काँग्रेसच्या अनुसूचित जाती जमाती विभागाच्या अध्यक्षपदासाठी अमरसिंह कांबळे युवक जिल्हा उपाध्यक्ष यांच्या नावाची जोरदार चर्चा। कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अमरसिंह कांबळे यांची जिल्हा काँग्रेसच्या अनुसूचित जाती जमाती विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्या दृष्टीने पक्ष अंतर्गत हालचालींना वेग आला आहे। त्यांच्या नावाची पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तसेच पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे। अमरसिंह कांबळे हे गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षाचे सक्रिय अभ्यासू आणि तळागाळातील कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात। युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी विविध सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या प्रश्नांवर सातत्याने काम केले आहे। पक्षाची विचारधारा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी गावागावात जाऊन संघटन मजबूत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत। अनुसूचित जाती जमाती समाजाच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अमर कांबळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे। काँग्रेसची ध्येय धोरणे तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवून सर्वसामान्यांच्या झोपडीपर्यंत काँग्रेसचा विचार नेण्याचे काम त्यांनी प्रामाणिकपणे केले आहे। त्यामुळे पक्षामध्ये त्यांच्याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असल्याचे बोलले जात आहे। संघटन कौशल्य, कार्यकर्त्यांशी असलेला जवळचा संपर्क आणि सामाजिक बांधिलकी यामुळे अनुसूचित जाती जमाती विभागाच्या जिल्हाध्यक्षपदासाठी अमरसिंह कांबळे हे सक्षम चेहरा मानले जात आहेत। आगामी काळात पक्ष श्रेष्ठींकडून याबाबत अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्यता असून त्यांच्या नियुक्तीकडे जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे। अमरसिंह कांबळे यांच्या संभाव्य निवडीमुळे अनुसूचित जाती जमाती समाजातील काँग्रेसची संघटनात्मक ताकद अधिक वाढण्यास मदत होईल। तसेच पक्षाचा आधार अधिक मजबूत करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाचा उपयोग होईल अशी अपेक्षा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे।